श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला। तो परिस्थितीने एवढा गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता। श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला। त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला। त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या। श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास। मी तुझे उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस। त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली। आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले। प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी गेलं। घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य, ते लाकूड सोन्याचे झाले होते। अशा प्रकार त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली हाती। श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नियज्ञाने दहन केले होते। काही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी, भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत। त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत। यामुळे ते कर्म बंधनातून मुक्त होत। एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली। तिचा विवाह कोठे जमत नव्हता। तिला कुज दोष, मंगळ दोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला। त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले। त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला। श्रीपाद प्रभू काही लोकांना गाईचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत, तर काहींना गाईच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत। घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या विवाहासंबंधीच्या अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहुकालाच्या वेळी सकाळी 10 ते 30 ते 12:00 अंबिकेची पूजा करण्यास सांगत। श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला। त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडयाच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले। तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको असे त्यांना बजावून सांगितले। असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला। एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती। त्याला श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा 8 दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले। असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला। अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली। या सर्व पद्धती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।